एक 20 वर्षाची मुकबधीर मुलगी जिला बोलता येत नाही, ऐका येत नाही, त्या मुलीवर तिच्या जन्मदात्या बापाने बलात्कार केला। ही घटना मुंबईच्या कप्परेड भागामध्ये घडलेली आहे। खरं तर या घटनेची सुरुवात 21 सप्टेंबर 2025 ला झाली। त्या मुलीनं हाताच्या इशाऱ्याने आपल्या आजीला सांगितले की माझ्या पोटामध्ये काहीतरी हालचाल होते, मला त्रास होतोय, परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। जसं त्या मुलीची तब्येत खराब झाली, तिला तातडीनं कामा अँड ॲल्ब्लेस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। त्यावेळेला डॉक्टरांकडून समजलं की ती मुलगी 5 महिन्याची गर्भवती आहे आणि या गोष्टीनं प्रत्येकाला धक्का बसला। ज्या मुलीला बोलता येत नाही, ऐका येत नाही, दिव्यांग मुलगी 20 वर्षाची, जिचं लग्न झालेलं नव्हतं, ती मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहते आणि या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं। मग डॉक्टरांनी तातडीनं पोलिसांना कळवलं आणि 22 सप्टेंबरला केस झाली। पोलिसांनी मुलीला विचारलं, परंतु तिनं घाबरून सांगितलं नाही। मग त्यानंतर वडिलांना विचारण्यात आलं, परंतु वडिलांनी प्रत्येक गोष्टीला नकार दिला। त्या वडिलांनी त्या मुलीचं अबॉर्शन करून या गोष्टीला तिथल्या तिथं दावा असा त्याचा प्रयत्न होता, परंतु पोलिसांनी पुढाकार घेऊन 17 लोकांचं डीएनए टेस्टसाठी घेतलं, रक्त घेतलं। त्यावेळेला 27 जानेवारीला रिझल्ट आला आणि त्या 17 मधून एकाच माणसाचं मॅच झालं, ते होता त्या मुलीचा बाप। मार्च ते सप्टेंबर एवढ्या कालावधीमध्ये त्या बापाने सतत आपल्या मुलीवर बलात्कार केला आणि या गोष्टीनं बाप लेकीच्या नातीला काळीमा फासलेली आहे। एका मुलीचं संरक्षणाचं हक्काचं ठिकाण कोणतं असतं तर ते तिचा बापा असतो, परंतु या बाप लेकीच्या नात्यालाच या बापाने काळीमा फासलेली आहे।